जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीच्या वतीने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून मोहिमेला सुरुवात करण्यात आली। जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आणि शिवसेनेचा 1 अशा महायुतीच्या 4ही उमेदवारांनी आज आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला। आज प्रभाग क्रमांक 13चे जे उमेदवार आहेत ते नितीन भाऊ सबके भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत। दुसरे आमच्या सुरेखाताई तायडे या पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत आणि तिसरे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती घड्याळावरती उमेदवारी करत आहेत। तिन्ही उमेदवार जवळपास 8-10 दिवसापासून या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। आम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या प्रभागामधून तिघा उमेदवारांना मिळतो आहे। ह्या मतदारसंघातल्या ज्या काही अडीअडचणी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही एक वचननामा पक्षाच्याकडनं महायुतीच्याकडनं केलेला आहे। कालच त्याचं हे विमोचन काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये 100% कामं करण्याचा आमचा प्रयास राहील। हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम स्वच्छ हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील। तिन्ही उमेदवार हे तडफदार आहेत, कामाला सातत्यानं मदत करणारे पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत। त्यामुळं जनतेचा विश्वास हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतो आहे। आज मी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी लढवित आहे। मला आमच्या पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने गिरीश भाऊंच्या प्रयत्नातून देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या प्रयत्नातून आणि आपले आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून मला एकदा परत जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली आहे आणि मला माझ्या प्रभागातून मी जे कामं केलेले होते आधी त्याची पावती मला मिळालेली आहे। त्याचप्रमाणे मी पुढे सुद्धा विकास करत राहील। जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मदत करावी हीच माझी इच्छा। 13चे सर्व उमेदवार, एक उमेदवार आमचे पहिलेच वैशाली अमित पाटील बिनविरोध निवडून आलेले आहे। सुरेखा नितीन तायडे, मी स्वतः नितीन सबके आणि प्रफुल्ल देवकर राष्ट्रवादीचे असे महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचारासाठी आजपासून सुरुवात करतो आहे। जळगाव शहराचे लाडके आमदार माननीय राजूमामा भोळे, आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन, मंगेशदादा चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कामाला सुरुवात करतो।